शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे केली या वेचाचे, अथवा कवतुक वाटे झाली या वेचाचे. नाव मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी. आता दिवसचारी खेळी मिळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या. यवंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां, संजीवत्ति खिल शक्तिधर स्वधाम्नां. अन्यांश हस्त चरण श्रवणत्व गादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वचनायका कमलापती माझे रंगाचे विनंती कर थोडे दुखते वचनायका कमलापती माझे रंगाचे विनंती कर आपण सावेत वचनायका कमलापती माझी रंगाची विनंती कर थोडी दुखते आपण असावे जवळी. ऐका कमलापती माझे रंगाचे विनंती कर थोडी दुखते आपण सावेत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा पावन झाला. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, पावन झालो चराचरी. श्री गुरुचरण सरोज रज निज म्हणू मुकुर सुधारे. वर्णव रघुबीर बिमल जशोदायक फलचार. बुद्धिहीन तनु जानिके सुमेरो पवन कुमार. बलबुद्धी विद्या देऊ मोही हरिहो कलेश विकार. विठाला विठाला याचसाठी केला होता ठास. शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या. कीर्तन शिवेकरता निवडलेला अभंग ज्ञानेशप्रिय संत श्रेष्ठ शब्दप्रभू श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा 4 चरणाचा अभंग कीर्तन शिवेकरता निवडलेला आहे. विठाला विठाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा. विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबार आपला अंतकाल आपला शेवट गोड करण्याकरता जीवनभर अट्टास करतात. महाराज असं म्हणतात, अंतकाल गोड व्हावा, शेवट गोड व्हावा याकरता जीवनभर मी प्रयत्नरत राहिलो. याजसाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड व्हावा. मग महाराज आमचा प्रश्न असा आहे, शेवट गोड व्हावा याकरता जीवनभर अविरत तुम्ही कष्ट केलं, तुमचा शेवट गोड झाला का? आणि झाला असेल तर नेमकं झालं काय? महाराज सांगतायत, आता मात्र शेवट निश्चिंतीने गोड झाला. माझ्या जीवनातली जी तृष्णा आहे, जी आशा आहे,
जी अपेक्षा आहे ती शांत झाली. मी 20व्या ठिकाणी पोहोचले. पण महाराज, शेवट गोड करण्याकरता जीवनभर तुम्ही कार्यरत राहिलात, त्याचं तुम्हाला काय वाटतं? महाराज सांगतायत, जीवनभर केलेलं कष्ट आता मात्र शेवट गोड झाल्यानंतर ते मला क्षणिक वाटतंय, क्षणभंगूर वाटतंय. उलट त्याचं मला कौतुक वाटतंय. कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाव मंगळाचे तिने गुणे. विठ्ठल परमात्म्याचं नामचिंतन मी जीवनभर केलं, त्याचा परिणाम, त्याचं मला कौतुक वाटतंय. मग महाराज, तुम्हाला मोक्षापर्यंत जायचंय, देवस्वरूप व्हायचंय. जर मोक्ष मध्ये आला तर महाराज सांगतायत तो मोक्ष आम्हाला प्राप्त आहे. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोरी, आता दिवस चारी खेळी मिळी. विठाला विठाला असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी आपल्या डोळ्यासमोर मांडलेला आहे. अल्पावधीमध्ये अल्पसं चिंतन भगवचरणी समर्पित करायचं आहे. या अभंग निरूपणाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार असा आहे. ज्यांनी जीवनभर शुद्ध प्रपंच करून शुद्ध परमार्थ केला, आज त्यांना 1 वर्ष पूर्ण होत आहे. वैकुंठवासी बापूंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, पुण्यतिथीनिमित्त हे कीर्तन शिव आपण भगवतचरणी समर्पित करणार आहोत. एकंदरीत विचार असा आहे, बापूंचं जीवन म्हणजे व्यवहाराचं ज्ञान आणि परमार्थाची जाण, या दोनही गोष्टी बापूंच्या जीवनामध्ये होत्या. खरं तर एका कुटुंबातून वडील जाणं हे काय असतं? आबा मी असं म्हणेल, बापाची संपत्ती महत्वाची नसते. बरं, बापाची संपत्ती महत्वाची नसते गड्या, बापाचा सहवास महत्वाचा असतो. हे कुटुंब या वडिलांच्या सहवासाला मुकलंय. आज प्रथम पुण्यस्मरण बापूंचं असल्या कारणाने महाराष्ट्रातील टॉप 10 मधले जे गायक आहेत, ज्यांच्या तारखा मिळत नाहीत, आणि त्याच्यात तर असं झालंय 4 महिन्यापासून मला वाटते, म्हणजे काका गेल्यापासून यांचं दर्शन सुद्धा दुर्लभ झालंय बा मला. पण हे शेवटचं कीर्तन, काय बापूंचं जीवन विशेष असेल बरं. सगळ्या गोष्टी अगोदर ठरवल्या, सगळ्या गोष्टी. मृदंग कुणी वाजवायचा, माझ्या कीर्तनात मृदंग कुणी वाजवायचा इथपासून तर पहिली चाल कुणी म्हणायची इथपर्यंत सगळं नियोजन बापूंनी केलं. कीर्तन कोणाचं, महिना कोण जेवणार, सगळं नियोजनबद्ध हे बापूंनी केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं खूप 6 महिन्यापूर्वीच, बरोबर ना सुनू भाऊ, 6-7 महिने झाले, 6-7 महिन्यापूर्वी यांना तारखे दिल्या 10-10. आणि महाराष्ट्रातले दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण संजयजी महाराज हजारे, आदरणीय हरिभक्तीपरायण चालीचा भंडाराजी बॉय संपतजी महाराज दानवे. आणि हे जसे आता मला वाटतं तुमच्या दोघांचा जिल्हा बीड आहे ना, बीड जिल्ह्यातले वाघ आहेत तुम्ही दोघं. बीड जिल्ह्यातले वाघ आहेत गड्या, पण इकडं आमचा अहिल्यानगर जिल्ह्यातला वाघ आहे. गायन क्षेत्रातला वाघ माणूस आदरणीय हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं काकांच्या सहकार्यात, संपर्कात ज्यांनी माझ्याही पेक्षा जीवन घालवलं, आमचे सुनील महाराज, बापूसाहेब महाराज, संजय महाराज. आता संजू मामाचा तर घरचाच कार्यक्रम आहे हा. शिंगाडे महाराज, शितोळे महाराज. आणि मृदंगाच्या बाबतीत जर पाहिलं तर म्हटलं या घराचा आणि आमच्या संस्थेचा अतिशय संबंध असल्या कारणाने त्याही नात्यातून शुभम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं शुभम महाराज तुम्ही वाजवत असताना स्टेज हलतंय अख्खं असे. आणि इकडं म्हटलं आमच्या पाटलांकडे पाहिलं ना, छोटा पॅकेज आणि बडा धमाका आहे असे. दिसायला मूर्ती लहान आहे पण वाजवतात अतिशय गोड अशी दोनही मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित माय मावल्या, पुरुष बांधव सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि कीर्तन शिवेला सुरुवात करतो. विठाला विठाला श्री ज्ञानदेव तुकाराम. मानवी जीवनात शेवट कसा व्हावा हे सांगण्याकरता
महाराज सांगताय जीवनात 8 तास अतिशय महत्वाचा आहे. मी एक वाक्य बोलेल. माझ्या कीर्तनातलं पहिलं वाक्य असे, आपल्या मराठी भाषेत एक म्हणे पहा सरपंच साहेब, मरणात ओळखावा साधू, साधू ओळखावा मरणी, शूर ओळखावा रणी, आणि पतिव्रता ओळखावी सरणी. पतिव्रता ओळखायची ना सरणात पाहावं, शूर ओळखायचं आहे ना तर त्याच्याकरता युद्ध महत्वाचं आहे, आणि साधू जर ओळखायचा असेल ना तर त्याकरता गरज कशाची, त्याचं मरण पाहण्याची. मला वाटतंय मरण हे प्रत्येकाला आहे. या मरणाच्या बाबतीत आतापर्यंत कोणी वशिलेबाजी केलेली नाही, ते नक्की येणारे. आणि जर मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालली असते तर देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा मालक ज्याचा मुलगा आहे, त्याही राजा दशरथाला मरणाला टाळता आलं असतं. जर मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालली असती तर, पण नक्की येणारे मरण ही दशा आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ऐशी दशा येईल पुढे, मग मन होईल वेडे, या लागी चिंतुनी ठेव रोकडे, आत्मज्ञान अथवा ब्रह्मज्ञान. मरण ही दशा आहे, ती नक्की येणारे. एक वाक्य बोलू का, क्षमा मागून बोलतो. जर मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालली असती ना तर आपल्या कुटुंबातला एकही माणूस आपण मरू दिला नसता. पण मला वाटते सगळ्या गोष्टीत वशिलेबाजी चालल, पण मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. ते नक्की येणारे, नक्की येणारे. म्हणून या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक, या भूमीचं नाव आहे, या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. आणि भूमी म्हटलं की याचं नाव काय आहे, कर्मभूमी. इथं कर्म करायचंय आणि कर्म करत 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 मृत्यूला सामोरं जायचंय. हे प्रत्येकाच्या जीवनात ज्ञानोबाराय बोलतात, अर्जुना 2 सोहळे अतिशय महत्वाचे आहेत. एक जन्माचा आहे आणि दुसरा मृत्यूचा आहे. मला वाटते बाकीचे सोहळे आहेत ना, आता नवीन नवीन एक सोहळा निघलाय पा, वाढदिवसाचा, अभिष्ट चिंतनाचा सोहळा. पण तो केला तरी मिनिनात चालतो आणि नाही केला तरी चालतो. एखाद्याचा वाढदिवस केलाच नाही म्हटले त्यांचं वयच वाढा ना असं आहे का? नाही नाही, वाढदिवसाचा सोहळा केला तरी चालेल आणि वाढदिवसाचा सोहळा नाही केला तरी चालेल. मला वाटतं आणखीन एक सोहळा आहे, तो आशेने बघायला लागला माझ्याकडे लगेच. आणखीन एक सोहळा आहे, विवाह सोहळा. बरोबर. आता विवाह सोहळा केला तरी करायचं, केला तरी नाही केला तरी है ना. आता काही काहींचे डबल झाले आणि काही काहींच असंच आहे ना. एकाच पण जरा अडचण आहे. विवाह सोहळा हा केला तरी चालेल आणि नाही केला तरी चालेल, पण ज्याचा अथवा जिचा जन्माचा सोहळा झाला, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, त्याचा अथवा तिचा मृत्यूचा सोहळा हा नक्की नक्की. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून हे धनंजया जया परी. महाराज जसं सांगतात या ठिकाणी अवतारी पुरुष आले बर का. नाही ऊर आले अवतार, एक 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 नाही ऊर
ते देखील थांबले नाही. तेथ नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. मला वाटतं थांबताच येत नाही. मरणापर्यंत प्रत्येकाचा प्रवास चाललाय. मी नेहमी सांगत असतो, मरण कुठून येत नाही बरं, मरण आपल्या बरोबरच असते. आपण उभा राहिलो ना, ते शेजारीच उभा राहते. आपण बसलो ना, आपल्या शेजारीच बसतय. नाही आता बघू नका, ते दिसत नसते, पण मरण मात्र आपल्या बरोबर असतंय. महाराज सांगतात, उपजलिया बालकासी मरण तया सांगा ते. बरोबर आहे, मरण प्रत्येकाच्या, मरण नक्की येणारे. महाराज असं सांगतायत, मरण येणारे ना, त्याच्या अगोदर जागृत होणं अतिशय महत्वाचं. मरणाधी सावध भावे, 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 मरणाधी सावध भावे. कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मरावे, मरणाधी सावध भावे, कीर्ती करोनी मरावे, मरणाधी सावध भावे, 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 सावध भावे. तुम्ही प्रमाण दिलं, नंतर मला एक ओवी सांगावं लागेल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देहाच्या गावालाच ना जागृत होणं अतिशय महत्वाची. जडजडून वहिला निघ, या भक्तीच्या वाटी लाग, पाविसी अव्यंग निज धाम माझे. सावध होणं अतिशय महत्वाचं आहे. एक वाक्य बोलू आपण, ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त इथं उपस्थित आहोत ना, वैकुंठवासी बाप्पू अतिशय सावध वर्ग. प्रपंच तर प्रत्येक जण करते, पण प्रपंच करता करता पारमार्थिक जीवन कसं जगावं याचा आदर्श उदाहरण वैकुंठवासी बाप्पू होते. पाटील एक वाक्य बोलू का? मला वाटतं आता बाप्पू गेल्यानंतर तुमच्या भांडवलकर कुटुंबातील फेट्यावाले म्हातारे संपले. हे शेवटच या कुटुंबातील अतिशय जाण वैकुंठवासी बाप्पू. असा दिवस जात नव्हता, आमच्या आजी जोपर्यंत होत्या ना इथं टाकलीत, असा दिवस जात नव्हता की पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन बाप्पू घरी आले नाहीत. असं आपुलकीने विचारणार, बाई तब्येत बरी? आज काकांची गाडी दिसत नाही बरं, काका कुठे गेले? मला वाटतं ही जाण असल्या कारणाने काय की मुलांनी परिवाराने आतोनात सेवा केली. संजय महाराज तुमच्या माहिती करता सांगतो, मला वाटते बापू 70 दिवस दौंडला महालक्ष्मीला ऍडमिट होते, बरोबर ना? 70 दिवस मुलांनी 70 दिवस सेवा केली ऍडमिट राहून. आपला प्रपंच बाजूला सारून, आपलं काम बाजूला सारून आपल्या वडिलांची सेवा केली. मला वाटते दवाखान्याचा काय अनुभव असतो मला चांगला माहिती पाहिजे. दवाखान्यात काय असतं, सगळ्या अडचणीला तोंड देत देत वडिलांची सेवा जीवनामध्ये केली. आणि म्हणून एक दिवस बोलत असताना बरं का नाना दादा आलते संस्थेवर, म्हटले महाराज आम्ही अशी इच्छाच ठेवली नाही बाप्पूंची कोणती,
आणि मला वाटतं मुलांवर जेवढं प्रेम ना तेवढंच आमच्या तात्यावर प्रेम. बापू तात्यावर रोज संध्याकाळी अरे ते आला का नाही आणखी बापू तात्या असा दिवस नाही की एकमेकाला विसर पडला. दोघांचं नातंही तसंच होतं ना चेष्टेचं. अतिशय स्वज्वल जीवन जगत प्रपंच करून परमार्थ केला. सावध झालं. सावध होणं अतिशय महत्वाचे. विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबा राय सांगतात मी सावध झालो कशा करता माझा अंतकाल माझा शेवट गोड करण्याकरता मी सावध झालो आणि एक केलं रात्रंदिवस त्या परमात्म्याचं भजन केलं. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाड गोविंदाचे पवाड गोविंदाचे पवाड रजनी हाती गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे. हे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाड गोविंदाचे पवाड गोविंदाचे पवाड. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाड हाच धंदा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. मला सांगतात नकळे दिवस की राती अखंड लागल्या अशा ज्योती रात्रंदिवस देवाचं भजन केलं. महाराज ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भजन केला ना त्याप्रमाणे आमच्या बापूंनी परमार्थ केला. रात्रंदिवस भजन केलं आणि याच्याकरता 8 तास केला की शेवट गोड व्हावा याकरता जीवनभर 8 तास केला. मोठे महाराजांचं थोडस चरित्र समोर मानतो. खरं तर विरोध हा होत असतो. प्रत्येक गोष्टीला विरोध हा असंच आहे ना असंच आहे. प्रत्येक गोष्टीला विरोध हा नक्की होत असतो. आता तुम्ही दोघं माझ्याजवळ आहेत. मला वाटतंय तुम्ही दोघंही मृदंग वाजवतात बरोबर असंच आहे ना वाजवू असं वाटतंय ना. नाही म्हणजे आता थांबलात ना म्हणजे दोघंही मृदंग वाजवतात. तुमच्या दोघांचं क्षेत्र काय आहे? मृदंग वाजवणं. मला वाटतं मृदंग वाजवत असताना देखील तुम्हाला विरोध मग ज्याला टाळच येत नाही तो नाही करत तुम्हाला विरोध. मला वाटते वाजवणाराचा विरोध कोण करतो? तुमच्याकडे नाही येत मी असं तुमच्याकडे येत नाही. मला वाटतं गाणाराचा विरोध होतो पण गाणाराचा विरोध कोण करतो? बोला ना. गाणाराच ना ज्याला स्वरापैकी काही कळत नाही मला वाटतं तो तुमच्या भानगडीत पडणार नाही. कीर्तनकाराचा विरोध होतो. कीर्तनकाराचा विरोध कोण करतं? मला वाटतं कीर्तनकारच करत असेल. राजकारण करत असताना विरोध आहेच ना. राजकारण करत असताना विरोध होतो पण विरोध कोण करतं? जो राजकारण करतो तो. मग परमार्थ करणाराला देखील विरोध आहे. महाराज असं सांगतात परमार्थ करत असताना माझ्याही जीवनात मला विरोध आहे. रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जन आणि मन. मला वाटतं जगाचाही विरोध आहे आणि मनाचा देखील विरोध आहे. विश्वसंत जगद्गुरु तुकोबांना विरोध झाला गड्या. खरं तर काही वेळेस घरातूनच विरोध होतो. काही वेळेस घरातून विरोध होतो पण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रपंचाला घरातून विरोध झाला नाही. रामेश्वर भट्टासारखे माणसं आले आणि ते सांगिततात पाटील महाराजांचा परमार्थ जरा थांबवा. महाराज सांगतात कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. महाराजांनी परमार्थ बंद केला नाही. महाराजांनी भजन चालू ठेवलं आणि भजन करत 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 गाव सोडलं पण परमार्थ मात्र सोडला नाही. महाराज भजन करू लागले. रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा. टाळी 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 वा वा. कृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा.
विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा शेवट गोड व्हावा याकरता भजन सुरू केलं. गावाचा त्याग केला. भामचंद्र पठारी वस्ती जाण केली. वृत्ती स्थिरावली अंतर्मुखी. महाराज सांगतात भामचंद्र नावाच्या डोंगरावर जाऊन बसलो. त्या भजनाचा परिणाम असा झाला मला कळलंच नाही. माझी वाचा कुंठीत राहिली. छंद या नामाचा हे माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा माझी मजा झाली अनावर वाचा माझी मजा झाली माझी मज झाली अनावर वाचा
महाराज सांगतात विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. भजन सुरू केलं महाराजांनी. आता तुम्ही जसं म्हटले ना, मला वाटतं तसंच भजन महाराज करत असतील. त्याचा परिणाम असा झाला, विसरली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाली, तिसऱ्या दिवशी जिजाऊ मासाहेब कान्होबारायांना हाक मारतात, भाऊजी इकडे या. कान्होबाराय गेले, वहिनी साहेब काय म्हणतात? 2 दिवस झालं महाराज बाहेर गेलेले. कुठे गेलेत सांगून गेले नाहीत. कीर्तनाला गेलेत, आळंदीला गेलेत का पंढरपूरला गेलेत, नेमकं काय पहा. एक भाऊ आपल्या भावाला पाहण्याकरता जातो. ऐका बरं का, अतिशय गोड आहे. एक भाऊ आपल्या भावाला पाहण्याकरता जातोय. 2025 मधला नाही, त्या काळचा. एक भाऊ आपल्या भावाला पाहण्याकरता जातोय. सकाळी सूर्य उगवल्याबरोबर घराच्या बाहेर पडलेला आहे. सूर्यास्त झालाय, अंधार पडत चाललेला आहे. चाकणला गेले, सुदुंबऱ्याला गेले, वेलवाडीला गेले, महाराजांचा तपास लागत नाही. टाळगाव चिखलीला गेले, महाराजांचा तपास लागत नाही. म्लान झालेला चेहरा, चलून चलून दमलेले, आपल्या भाषेत चालून चालून अंगाला, मला वाटते पायाला गुळे आले. चलून चलून पायाला गुळे आले. आता चालणं होत नाही. आणि चालत असताना दिसलं एक गुराखी चाललेला गाई. त्या गुराख्याला हाक मारली, ओ दादा थांबा. तो गुराखी थांबला. थांबल्यानंतर कान्होबाराय विचारतात, का हो माझा भाऊ पाहिला का? ते म्हटले जान ना पेहचान. हे बरं सगळं पाठी असं जान ना पेहचान, तुम्ही मेहमान, मी तुमचा भाऊच पाहिला नाही, मी कसं ओळखेल त्यांना? म्हटले ऐका ना, पांढरा शुभ्र फेटा आहे, धोतर परिधान केलेले, गळ्यात विणा आहे, हातात चिपळे आहेत, आणि देव भेटावा, अंतकाल गोड व्हावा याकरता जीवनभर सारखं तोंडात परमात्म्याचं नाव आहे. नक्की पाहिलाय. महादेवाच्या मंदिराच्या बाहेर जे वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाखाली तुमचा भाऊ बसलेला आहे. कुठे? मधला डोंगर आहे ना तो भामचंद्र, त्या भामचंद्र डोंगरावर जा. ज्या पायांना गोळे आले होते, त्या पायात आगंतिक बळ आलं. जे पाय उचलत नव्हते ते झप 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 चालू लागले. अंधार पडत चाललेला होता. खाच खळग्याची वाट आहे. रस्ता काढत काढत मंदिरापर्यंत गेले. आणि मंदिरात गेल्यानंतर कानावर स्वर पडला, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा. मला वाटतं देव मिळावा, अंतकाल गोड व्हावा याकरता महाराजांचं चित्त उद्विग्न झालेलं आहे. महाराज सांगतात काय करावं? कन्या सासुऱ्याशी जाई मागे परतोनी पाहे. पूर्वीच्या काळात सासूर वाशिन स्त्री जर सासूरून माहेरला चालली असली तर बैलगाडी असायची, बरोबर ना? जुन्या काळात त्या बैलगाडीत ती सासूर वाशिन स्त्री बसलेली असायची. आणि मला वाटतं गुरुजी त्या काळात बैलगाडीत ती मुलगी बसलेली, आणि गाडीवानाकर जर तोंड असलं मुलीचं तर कुठं चाललेली आहे? मला वाटतं ती सासरून माहेराला चालली. आणि जर गाडीवानाच्या विरुद्ध दिशेला तिचं तोंड असलं तर आता वेगळं झालं. आता बैलगाडी राहिली नाही, आता हिरो होंडा स्प्लेंडर आली असे. त्यामुळे ती बसतानाच इकडं तोंड करून बसते. नेमकं सासरला चालली का सासरून येते याचा आता मेळ लागत नाही. पण महाराज सांगतायत कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाहे. मला वाटते सरपंच साहेब बरं का, काकांचं एक वाक्य सांगतो. काका म्हणायचे मासा वेगळा आणि मासुळी वेगळी. ते एक नाव घ्यायचे बरं का. ते म्हणायचे काय? ते झिंगळी बारकी मासा. माझा मुद्दा आहे का बरं का? आता मला वाटतंय 6000 रुपये लिटरचं तूप आणलं आणि त्या तुपात जर मासा ठेवला तर जिवंत राहील का? प्रयोग केलता काय? नाही असे म्हणजे मासा जर तुपात ठेवला तर तो जिवंत राहणार नाही. जीवजिती जीवना मच्छा मरण त्यावियोगे, मच्छा मरण त्यावियोगे, मच्छा मरण त्यावियोगे,
संगे मस्या मरण त्या वियोगे जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्यातून मासोळी बाहेर काढल्यानंतर जशी तडफड करते ना त्याप्रमाणे 8 तास माझा चालू आहे देव भेटावा अंतकाल गोड व्हावा तसं माझं हृदय तुटतंय देवा अशी अवस्था महाराजांची. आणि त्या अवस्थेत भजन चाललंय त्याचा परिणाम असा झाला आठवण आठव गेले भावे आठवण आठव गेले भावा भावे आठवण आठव गेले आठवण आठव गेले बाबा आठवण आठव गेले भावा भावे आठवण आठव गेले भावा भावे आठवण आठव गेले बाबा आठवण आठव गेले बाबा झाला सोयमेव पांडुरंग झाला सोयमेव पांडुरंग झाला सोयमेव पांडुरंग झाला सोयमेव पांडुरंग सोयमेव पांडुरंग झाला सोयमेव पांडुरंग हे झाला स्वयंमेव पांडुरंग पांडुरंग कामक्रोध लोभ माले ठाईचे 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 कामक्रोध लोभ माले काय अवस्था आहे महाराज. आता मी असं करू शकत नाही ना मला पण वा वा. काय अवस्था आहे. आठवण आठव गेली भावा भाव झाला स्वयमेव पांडुर. भजन करत असताना कळलंच नाही महाराज सांगतात कळलीची नाही. झाले किती दिस बाहेरील वास विसरली. आणि भजन चालू असताना अचानक एक काळाभोर विंचू जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मांडीवरती आलेला आहे डाव्या. विसर पडलेला आहे देहाचा. एक भला मोठा वाघ त्याने तोंड उघडलेलं आहे. जीभ त्याची सळसळ करते. आणि ज्या दगडावर बसून महाराज भजन करतायत त्या दगडाच्या जवळ एक भला मोठा वाघ आहे. एक भला मोठा नाग आपली फणा सावरली. आणि महाराज भजन करताना डोलतात. डोलत असताना त्या नागाने फणा पाठीमाग त्या फेट्याच्या तोही डोलतो. काळूबाई जवळ आली आणि दृश्य पाहिलं. वाघ म्हणजे मरण आहे, नाग म्हणजे मरण आहे आणि विंचू म्हणजे मरण आहे. काय करा. 2 मिनिटं स्तब्ध उभे राहिले आणि हाक मारली दादा. दादा शब्द ऐकल्यानंतर भला मोठा वाघ आपलं तोंड मिटतोय. सेफ्टी हलवत हलवत निघून जातो. व्याघ्रहीन खाती सर्पतया सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया सर्पतया व्याघ्रहीन खाती चित्त शुद्ध तारी शत्रुमित्र होती. चित्त शुद्ध तारी शत्रुमित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया होती. चित्त शुद्ध तारी शत्रुमित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया
सर्पतया चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. मला वाटतं महाराजांचं अंतःकरण शुद्ध असल्या कारणाने वाघ निघून गेला. नाग आपली फणा जमिनीवर आपटतोय, तोही निघून जातोय. विंचू तर 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 करत निघून जातोय. माझा प्रश्न असा आहे, ज्या व्यक्तीने अंगावर आलेला विंचू भजनातून बाजूला काढला नाही, मी भजन सांगतोय बरं काय, हे भजन सांगतोय. जर भजन चालू असताना एखादा नाग भजनात आला तर मला वाटते देवा शपथ पाखवाजावर उडी मारून निघून जाईल. तर थांबणार नाही, कुणीच थांबणार नाही. पण वाघ आहे, नाग आहे आणि विंचू आहे. महाराजांना विचारलं, महाराज कशा करता हा अट्टहास? महाराज सांगतायत, हा अट्टहास फक्त शेवटचा दिस. गोड भावा शेवटचा दिस. गोड भावा शेवटचा दिस. हे गोड भावा शेवटचा दिस. याच्यासाठी केला होता अट्टहास. 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 याच्यासाठी केला जय हो. होता अट्टहास. हो, याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस. गोड बाबा गोड बाबा. शेवटचा दिस. गोड बाबा गोड बाबा. शेवटचा दिस गोड बाबा. शेवटचा दिस गोड बाबा. हे शेवटचा दिस गोड बाबा. शेवटचा दिस गोड बाबा. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड बाबा. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड बाबा. आता निशिती रे पावलो विसावा. 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 खर तर सुगरण म्हणावं बरं का. मला वाटतं एक गहू आणि प्रकार हा? नऊ नाही गहू. लय मोठे मुद्दे. चल सोडला बाबा. विठाला विठाला शेवट गोड व्हावा याकरता महाराज सांगतात,
बापूंनी देखील याच्याच करता अट्टहास केलता. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवट गोड व्हावा याकरता माणूस जीवनभर प्रयत्नरत राहतो. मग महाराज, आमचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आम्हाला असा की 8 तास तुम्ही जीवनभर केला गड्या, पण तुमचा शेवट गोड झाला का? नाहीतर प्रयत्न राहतो पण प्रयत्न सफल होईलच असं मात्र सांगता येत नाही. मग महाराज, अंतकाल गोड व्हावा, शेवट गोड व्हावा याकरता तुम्ही अट्टहास केला. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मग महाराज सांगा ना, तुमचा शेवट गोड झाला का? महाराज सांगतायत नक्की शेवट तो भला माझा गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, बहु गोड झाला, बहु गोड झाला. माझा बहु गोड झाला. आलो निजांच्या माहेरा, भेटूर खुमाईच्या बरा. प्रयाणकाली देवी विमान पाठविले, कलीच्या कालामध्ये अद्भुत वर्तविले. शेवट गोड झाला, अंतकाल गोड झाला, शेवट तो भला माझा बहु. पण महाराज कशा करता? महाराज सांगतायत याच्या करताचा टास होता, यासाठी केला होता टास, शेवटचा दिस गोड झाला. पण महाराज गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं? आता निश्चिंत आता निशितीने पावन विसावा, आता निशितीने पावन विसावा. आता
वाक्य बोलतो, अशी साथ असली ना तर ओरिजिनल कीर्तनकार असला आणि त्याला जर मरणच आलं असलं बुवा तो म्हणेल 10 मिनिटं थोडं थांबू द्या पण मला हे कीर्तन करू द्या असे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. मला वाटतं चिंता कोणाला नाही, चिंता प्रत्येकाला आहे ना. कीर्तन करणारा ना ऐकणाराला म्हणणाराला प्रत्येकाला चिंता आहे. शास्त्रकार सांगताय चिता आणि चिंता. मला वाटतं बिंदू मात्रेने विशेषता. चिता आणि चिंता फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. चिता चिंता समख्याता बिंदू मात्रेन विशेषता. सजीवाला जाळते तिला चिंता म्हणावं आणि निर्जीवाला जाळते मला वाटते तिला चिता म्हणावं. चिताही जाळते आणि चिंताही जाळते. पण महाराज सांगतात काय करावं. मी विसाव्याला पोहोचलो. मला वाटतंय आपल्याही जीवनात विसावा बरोबर ना. आपल्या जीवनात विसावा असतो पण त्यावेळेस आपण नसतो पण विसावा असतो बरोबर ना. असंच असतं ना. आपण शांत झाल्यानंतर जात असताना विसावा देतात. पण महाराज सांगतायत मरण माझे मरोनी गेले मज केले अमर. माझं मरण गेल्यामुळं मी जिवंत असताना विसावा आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. विसाव्याच्या ठिकाणी गेलो. निश्चिंतता माझ्या जीवनात मला प्राप्त झाली. आता मात्र आतापर्यंत जो 8 तास केला ना तो आता शून्य वाटतोय. शून्य. एक वाक्य साधिले अभिटनीच सुख. साधिले अभिटनीच सुख. हे साधिले अभिटनीच सुख. हे साधिले अभिटनीच सुख. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट. क्षणभरी आम्ही
क्षणभर आम्ही सोसिले वाईट साधिले अवेट निज सुख. आतापर्यंत जे कष्ट केलं ना, शेवट गोड झाल्यानंतर पाठीमाग पाहिलं, वयाचे 52 वर्ष आणि 2 महिने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ते पाहिले ना, ते मला क्षणभंगूर वाटते. ते क्षणभंगूर वाटते, क्षणिक वाटते, ते दुःख जास्त वाटत नाही. त्याचा विसर पडला. कशामुळं? कौतुक वाटे झाले आवेचाचे, नाव मंगळाचे ते निगुणी. मंगल असणाऱ्या परमात्म्याचं नामचिंतन जीवनभर केलं, त्याचा परिणाम शेवट गोड झाला. आदरणीय बापूंनी देखील कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. मला वाटते आषाढी वारी असेल, कार्तिकी वारी असेल आणि पैठण वारी असेल, बरं का, आपल्या महादेव मंदिर दाऱ्यातून पालखी निघत असताना सरपंच साहेब बापूने आधी यावं तिथं. काका मग किती तारखेला निघायचंय बरं? मग काय कमी, काय पाहिजे? मला वाटते 10-15 वर्षापूर्वी ध्वज असतात ना, ध्वज, झेंडे वेगळे, पताका वेगळा आणि झरतरी वेगळी आणि ध्वज वेगळी असे, त्या ध्वजाला गोंडे तयार करून दिले ते बापूने. जोपर्यंत ती ध्वजा आहे, मला वाटतं तोपर्यंत मी तरी बापूंना विसरू शकत नाही. थोडंसंच काम असतं, पण ते थोडं काम जीवनभर जिवंत ठेवतं माणसाला. महाराज असं सांगतात, कर्माने माणूस जिवंत राहतो. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. मला वाटतंय कीर्ती पाठीमागे राहण्याकरता मूर्ती आहे तोपर्यंत चांगलं कर्म करणं गरजेचं आहे. आणि ते चांगलं कर्म वैकुंठवाशी बापूंनी आपल्या जीवनात केलं. मी मगाशी बोललो, 70 दिवस हॉस्पिटलमध्ये असताना देखील मला वाटतं मी एक दिवस भेटायला गेलतो बापूंना. त्यातही एक मजेशीर प्रसंग झाला, गंमत आहे थोडीशी. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, जर तुम्हाला जगायचं असेल तर माळ काढावी लागेल. आता जे बापूंच्या जवळचे आहेत त्यांच्या लक्षात आलं सर, नाना बरोबर आहे ना. बापू त्यावेळेस म्हटले, तुम्ही मला लिहून द्या की माळ काढल्यानंतर मी 100% जगल. त्या डॉक्टरने हात जोडले, म्हटले बाबा तुम्ही म्हणताल तसं. मला वाटते त्यानंतर ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलला गेली त्या त्यावेळेस पुन्हा नंबर लावायची भानगड पडली नाही. आणि इच्छा पण या कुटुंबाने बापूंची कोणतीही कमी ठेवली नाही, सेवा केली. असं बापूंचं जीवन बापूंकरता सेवा करत असताना महाराज सांगतायत 8 तास जीवनामध्ये केला, त्याचा परिणाम शेवट गोड झाला. मग महाराज मोक्षाबद्दल तुमचं काय मत आहे? महाराज सांगतायत तो मोक्ष आम्हाला प्राप्त झालाय. कमान मुक्ती परिनिले रोवरे, तुका मने 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 मुक्ती परिनिले
कुंडलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेचे या कुंडलिया धावा कृष्णते ah
तुझी